आता एक दुसरं टॉपिक आहे. हां, ते म्हणतात की तुम्ही ऐकले असेल 3 प्रकारचे व्हाईट पॉइझन. माहिती आहे 3 प्रकारचे व्हाईट पॉइझन? एक म्हणतात मीठ, दुसरं आहे मैदा आणि तिसरं आहे साखर. तुम्हाला माहीत असेल आता लेटेस्टमध्ये मी 1-2 आर्टिकल्स वाचले आणि शुभंकर मिश्रा यांचा एक व्हिडिओ पण पाहिला. ते म्हणतात की शुगर हे व्हाईट पॉइझन आहे आणि हे व्हाईट पॉइझन काय करत आहे, माणसाच्या अशा 150 पेक्षा बिमारी निर्माण करण्यास काम करते. किती? 150 पेक्षा. आणि ते म्हणतात की आणि त्या आर्टिकलमध्ये पण तो आर्टिकल आहे हेल्थ केअर इन्स्टिट्यूटचा आहे आणि हेल्थ फुल्स केअर म्हणून एक आहे, त्यांचं पण आर्टिकल आहे. ह्या आर्टिकलच्या आधारावर नाही का आजचं असणार आहे. ते म्हणतात की भारतामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीतरी लोक स्वीट्स घेतात. लहान मुलांना बघा तुम्ही शुगर कॅन्डी देतात, म्हणजे त्याला काय म्हणतात चोकोबार देतात, आईस्क्रीम देतात, चॉकलेट देतात. त्याच्यानंतर तुम्ही कोणी बड्डेला गेलं तर कोणीतरी बळजबरी तुम्हाला केक खाऊ घालते किंवा ते क्रीम खाऊ घालतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेलकम ड्रिंक असतं, त्याच्यात शुगर असते. त्याच्यानंतर तुम्ही काही झाल्यानंतर थोडा चहा घेतात. किंवा लग्न पार्ट्यामध्ये गेले 3-4 जर स्वीट नसेल तर ते लग्न होत नाही. लोकांचं पहिले ते गोड पदार्थ ताव असतो. तर म्हणजे जिकडं तिकडं तुम्ही कोणाच्या घरी गेले तर स्वीट्स नाही का आपण दिवसातून पहिले मला आठवत आहे आमच्या घरी कधीमध्ये सणासुदीला पुरणपोळी व्हायचं. असं गोड कधी किंचित खाल्लं. 2 गोष्टी कधीच जास्त खायला भेटल्या नाही. एक म्हणजे तांदूळ, तो कधीमध्ये आम्ही जेव्हा शाळेत जायला लागलो तेव्हा आम्हाला तांदूळ भेटायचे, ते तांदळाचा भात खिचडी व्हायची. नाही तर मोस्टली जेवणामध्ये ज्वारीची भाकर आणि भाजी असायची. पण आता स्वीट्स एवढे झाले की ते स्वीटचं अट्रॅक्शन कोणाला राहिलं नाही. पण त्या स्वीटचा परिणाम, त्या शुगरचा परिणाम जर पाहायला गेला तर एवढा डेंजरस आहे. ते म्हणतात की याच्यापेक्षा पॉयझन परवडतंय पण शुगर परवडत नाही. आणि काही जणाला शुगर खाल्ल्याशी जमतच नाही. आमच्याकडे एक ब्रह्मचारी होते, ते दिवसातून नाही का डाळीमध्ये साखर घालायचे, कढईमध्ये साखर घालायचे. त्यांना थोडंसुद्धा तिखट नसायचे. म्हणजे काही जरी खायचं असेल तर साखर टाकूनच खायचे. आणि अजून बी त्यांना ते सवय डेंजरस आहे. पण जेव्हा मी आर्टिकल वाचले तेव्हा मला नाही का थोडंसं येऊन गेलेलं. आणि तुमचा बी अनुभव असेल, तुम्ही कुठं जरी गेले तर काही नाही काही आपल्याला आता लाडू देतात ना, त्याच्यामध्ये पण असतं. मग आता तुम्ही म्हणता ना आमचं साखर बंद करायला लागले का तुम्ही? नाही. हे आर्टिकल काय म्हणतंय आणि निर्णय तुम्हाला घ्यायचे, खायचं नाही खायचं तुम्ही ठरवा. त्या साखरेमुळं 150 रोग होतात आणि त्या रोग जर कमी करायचे असेल तर आपण हे केलं पाहिजे. तर पहिलं गोष्ट साखरेमुळं प्रमुख निर्माण होतात ते म्हणजे 2 प्रकारचा मधुमेह तो निर्माण होतो. आणि याच्यामुळं जास्त साखर असल्यानंतर वारंवार तुम्हाला इन्सुलिन्स नावाचा रेसिडेन्स घ्यावा लागतो, म्हणजे जे ओबेसिटी आहे त्यांना. दुसरं, रक्तातील ग्लुकोज दीर्घकाळ वाढल्या राहतो. म्हणून पहिले बघा ना, कोणाला गुलकंडी बिस्किट दिले ना, ते पहिले पार्लेजी असायचा. आता पार्लेजी कोणी खात नाही. ते थोडंसं साखर घेतात आणि तोंडात भरून देतात, तुझी गुलकंडी वाढू दे. किंवा आपण थकलो तर काय करतो आपण, गुलकंडी पावडर नाही तर काय का लिंबू पाणी आणि त्याच्यात साखर टाकून नाही का देतात की तेवढ्या पुरतं एनर्जी येते. तर ते काय टेम्पररी इंजेक्शन देण्यासारखं आहे शुगर. आणि मग ते म्हणतात की याच्यामुळं पहिला जो आहे स्वादुपिंड याच्यामध्ये थकल्यासारखं वाटते शुगरच्या पहिल्या येण्यानं टाईप घेतल्यानंतर. आणि तर याच्यामध्ये हे परिणाम दिसतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जेव्हा साखर घेतो, आता याच्यामध्ये दुसरं आहे ओबिसिटी म्हणजे लठ्ठ होण्याचं. तर कॅलरीज जेवढं पोट भरल्यासारखं कॅलरीज घेतो आपण, तो ओबिसिटी वाटते. असं म्हटलं जातं की आता सगळेजण ऑफिसमध्ये बसून राहतात आणि त्यांचा ओबिसिटी तोंड वाढत जाते. आणि तोंड वाढलं, तोंड म्हणजे काय, पोट वाढते. आणि बसल्या बसल्या मी काही लोक पाहिले ऑफिसमध्ये फास्ट फूड खूप जास्त खातात, वरतून चहा पितात, त्याच्यानंतर वडापाव, समोसे, सँडविच. आजकाल तर आई वडील एवढं टेन्शन घेत नाही. आमचे एक माताजी येतात एका शाळेमध्ये, त्या म्हणतात की प्रभूजी रोज मुलगा 100-200 रुपये आणतो आणि जाऊन पहिले बर्गर खातो तो. खाय गपरा आहे, आम्हाला टाईम नाही. किंवा तो त्या बर्गरसोबत काय पितो, कोल्ड्रिंक्स घेतो.
म्हणजे एक साईडनं बर्गर खातो आणि दुसऱ्या आहे तर कोल्ड ड्रिंक्स घेतो, आणि त्या कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेपेक्षा सगळ्यात जास्त काय असेल, सॅक्रिन असतं. आणि ती सॅक्रिन काय करते, मुलांना त्या फास्ट फूड नाही का मुळे काय होत आहे, त्याच्या बॉडीवर नाही का त्याला जी न्यूट्रिशन पाहिजे बॉडीला हेल्थसाठी ते अजिबात होत नाही. आणि एकदा त्यांच्या जिभेला चटक लागली की ते घरचं खात नाही, ते कुठलं खातात, बाहेरचं. बघा कितीतरी मुलं मुली आजकाल त्यांना चटपटे लागते. जसं माझ्या ओळखीचे एक मारवाडी फॅमिली, त्यांची मुलगी जेव्हा बसली ना, तिला जर स्वीट्स नसेल आणि चटपट नसेल ती जेवत नाही. तिचे बाप म्हणतात, अगं थोडंसं दुधी भोपळा खाय, म्हणजे पप्पा ये घासपूस मुझे पसंद नाही, आपी खालो. त्याला काय म्हणते ती, घासपूस कशाला, द्वाडका गिलकं भाजीपाला ती खातच नाही, कारण तिला एवढं ते फास्ट फूड म्हणजे त्याच्यामध्ये ती काय करते. आणि दुसरं म्हणजे सोबत ती कोल्ड्रिंक्स घेते जेवणासोबत, एक तर स्प्राईट घेते किंवा अजून ते एक दुसऱ्या प्रकारचं काहीतरी असतं, मी विसरलो, 7 टाईपचं असतं त्याला, तर ते घेते आणि मग जेवणामध्ये झाले. म्हणा एवढं घेतल्यानंतर ओबिसिटी होती आणि हळूहळू काय होतं, पोटापुरती चरबी वाढत जाते. आणि चरबीला सपोर्टिंग करण्याचं काम करतं एक तर तुमचं बटर्स बाहेरचं, आणि दुसरं त्याच्यामुळे चरबी वाढून हे जे गुलकोंडी आहे ते पोटामध्ये दोन्ही स्टोअर करते. ते बटर्स किंवा जे तेलकट पदार्थ आहे ते काय करतात, चिकट राहतात, आणि गुलकोंडी त्याला चिटकत राहते. आणि हळूहळू या दोघांची मैत्री एवढी होती की मग बॉडीमध्ये नाही का वाढत राहते. हा दुसरा परिणाम. तिसरं ते म्हणतात की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. साखरेमुळं ट्रायग्लिसराइड्स नावाचा एक पदार्थ वाढतो, त्याच्यामध्ये HDL कोलेस्ट्रॉल कमी होतो, आणि त्यामुळं हळूहळू दीर्घकालीन सूज नाही का बॉडीमध्ये राहते, हे शुगर घेतल्यानंतर. त्याच्यानंतर फॅटी लिव्हर नावाचा एक नॉन अल्कॅलिक फॅटी लिव्हर डिसीज निर्माण होतो. हे फ्रूट कोज नावाचं सेवन केल्यानंतर याकृत आणि डायरेक्ट चरबी करून बॉडीला नाही का ते डॅमेज करत जात आहेत. ते म्हणतात की हळूहळू ह्या शुगरमुळं याकृत पेशी फॅट वाढवणे आणि सूज होऊन नुकसान होते बॉडीला, याचं प्रमाण होतं. आणि लहान मुलांमध्ये जेवढं तुम्ही चॉकलेट्स किंवा स्वीट देतात किंवा साखरेचे पदार्थ देतात, त्याच्या 2 गोष्टी इफेक्ट करतात. एक तर त्याच्या दात किडायला सुरुवात होतात. आजकाल बघा लहान मुलं जास्त चॉकलेट खाल्लं की त्या लहान मुलं काय करतात, पहिले दुधाचे दात नाही का ते तर खाऊन टाकतात, पण हळूहळू ते सॅक्रिन किंवा शुगर त्या दातांच्या रूटला जाऊन इफेक्ट करते, हिरड्यांना. आणि मग गेल्यानंतर कायमस्वरूपी ते मुलं त्यांना दाताचा कायमस्वरूपी प्रॉब्लेम राहतो. मग आता बघा ना, मॉलमध्ये गेलं कुठे गेले तो बॉम्बलला की यामध्ये चॉकलेट घे, गपर आहे, किंवा लॉलीपॉप, म्हणजे त्या लॉलीपॉप दिला तर तो धरत राहतो. किंवा आपण असे काही पदार्थ देतो ते आपल्याला टेम्पररी त्याला शांत करतो, पण ते म्हणतात की हळूहळू त्याच्या दातामध्ये आम्ल तयार होऊन दाताची ॲनिमल दिसते. आता ॲनिमल म्हणजे जे कवळ्या, आणि त्या कवळ्याला जाऊन ते काय करतात, जिथून दात निर्माण होतात त्या दाताला नाही का त्याचं रूट नाही का मूळ नाही का जळून टाकायचं काम करतं हे शुगर. तर त्यासाठी हे होते. आणि दुसरं ह्या 6वा परिणाम होतो की इन्सुलिन रेसिस्टन्स नावाचा ह्या पदार्थामुळं मुलांमध्ये मेंटोबॉलिक सिंड्रोम दिसत राहते शुगरमुळं. आता याचा अर्थ काय होतो, मेंटोबॉलिक सिंड्रोम, अच्छा, तो सिंड्रोम दिसतो. आणि यामुळं काय होतंय, हे होते. दुसरं पॉलिटिक्स ओरी सिंड्रोम नावाचा महिलांमध्ये हा जास्त प्रकार दिसतो. आणि मग हार्मोनियम असंतुलन होत आहे, आणि अंडाशयातील कार्य बिघडायचं काम शुगर करतं पहिलं. म्हणजे जेवढं जास्त लोक जे शुगर खातात किंवा साखर खातात तर त्या लेडीला तो प्रॉब्लेम दिसून येतो. आणि दुसरं गर्भाशयाबरोबर जे हार्मोनियम चेंजेस झाले की उद्या प्रजन्य निर्माण होण्यासाठी जास्त प्रॉब्लेम्स होतात. म्हणून पहिल्या काळामध्ये म्हणजे कमी वयामध्ये मुलं बाळ होऊन जातात. आज 30-35 झाल्यानंतर सुद्धा काही जणाला मुलं बाळ होत नाही. तर हे साखर जेवढी जाऊन त्या पोटामधलं जे अंडाशय आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ते बिघडून टाकतंय, आणि मग ती फर्टिलायझर जे असतंय पुरुषांचं स्त्रीचं ते ऑलमोस्ट डिमॉलिश करून टाकले जाते. हे साखरेचा परिणाम होतो. आणि याच्यामध्ये ते म्हणतात की
गाऊटाऊन म्हणजे युरिक ॲसिड वाढत राहते प्रत्येकाने. शुगर जेवढं जास्त घेईन ना, तर पहिल्या काळामध्ये युरिक ॲसिड एवढं नव्हतं. आता ते ॲसिडिक वाढत चाललेलं आहे आणि मग त्यामुळं हळूहळू हे सगळे दुष्परिणाम होतात. आता तुम्ही म्हणता हे सगळे रेफरन्स कुठून घेतलेले आहेत, तर मी जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी नाही का हे रिपोर्ट दिलेले आहे, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेले. म्हणून नॉन शुगर जरी स्वीट जरी खाल्लं तरी ते दोन्ही तुम्ही म्हणता पूर्व आज मग आम्ही स्वीट खायचं बंद करायचं का, तर नॉन शुगर नावाचं एक असतंय. भले ते तुमच्या जिभेला तेवढं देत नाही, पण ते इनडायरेक्टली डायरेक्टली काय करतात तेवढाच इफेक्ट करते, त्याच्यातून कोणी सुटू शकत नाही. आणि मग ते म्हणतात की जर तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल, ह्या 150 रोगातून हळूहळू तुम्ही स्वीट्स घेतात, चहा घेतात किंवा तुम्ही कशामध्ये पदार्थामध्ये साखर वापरतात, तेवढे त्या साखरमुळं नाही का त्या साखरेमधला सगळ्यात महत्त्वाचा गुण असतात. जसं तुम्ही याच्यात जाता कारखान्यामध्ये, बऱ्याच वेळा आम्ही कारखान्यात पुस्तक वितरणा गेलेलो आहेत, तर तिथं ऊसाचा जो मेन कंटेंट आहे ते साखरेमध्ये काहीच राहत नाही. लोह असतं, फायबर्स असतात. ते त्या कन्वेमध्ये किंवा त्या प्रोसिजरमध्ये जेव्हा ऊसाचा रस काढला जातो ना, तो एकदम कसा असतो, काळा असतो. आणि हळूहळू त्याच्यात प्रोसिजर केल्यानंतर तो एकदम काळा बनतंय, चॉकलेट टाईप बनतंय. पण त्याला वाईट करण्यासाठी काय करतात, सल्फरचं ॲड करतात. आणि सल्फर ॲड केलं की हळूहळू त्याच्यातले जे न्यूट्रिशन्स असतात जे हेल्थसाठी पाहिजे ते सगळे नष्ट होऊन जातात. इव्हन ते म्हणतात आर्टिकलमध्ये की म्हणतात की जेवढं ते साखरेमध्ये ते चवीला राहत आहे, पण त्याच्यातले जे गुणधर्म पाहिजे ते काही भेटत नाहीत. म्हणून आम्ही जेव्हा संजीवनी साखर कारखाना होता, आम्ही ते पाहायला गेलो प्रोसेस, तर ते एकदम पावडर चुना आणि ते पावडर्स कॅल्शियम आणि सल्फर एवढं ॲड करतात. तर ते म्हणतात की ह्या सल्फरमुळं काय होतं आहे, तुमचे हाडं ठिसूळ होतात. म्हणजे बघा, पहिले लोक सूरपारंब्या खेळताना जरी पाडला तर हाड मोडत नसायचं. आजकाल रस्त्यानं जाता जाता पाय सटकला जरी पडला तर हाड मोडतं. म्हणजे हाडं काय झाले, त्याने एकदम ठिसूळ करण्याचं काम केले. म्हणजे बॉडीमध्ये आणि मग त्यासाठी आपण काय करतो, कॅल्शियमच्या गोळ्या घेतो. बरेच मी लोक पाहिले, माझ्या घरात पाहिले की कॅल्शियमच्या गोळ्या खातात लोक. का? तुमचं कॅल्शियमच तुम्ही नष्ट करतात. मग त्या कॅल्शियमसाठी आपण काय करतो, काही लोक चुना खातात कॅल्शियम वाढण्यासाठी. पण तुम्हाला तुमच्या बॉडीतलं डायरेक्टली इनडायरेक्टली कॅन्सर्स किंवा ओबेसिटी किंवा लेडीचा जो गर्भाशय असतो किंवा तुमचा युरिक ॲसिड असतो किंवा तुमच्या हाडाचे प्रॉब्लेम्स असतो, इव्हन तुमच्या मेंटल लेवलला सुद्धा ते शुगर एवढं इफेक्ट करते. म्हणून साखर हे अमृत नाही आहे, ते पॉयझन आहे. दारू तरी तुम्हाला डायरेक्ट अटॅक करेन, पॉयझन अटॅक करेन, पण हळूहळू बॉडीमध्ये एवढं इफेक्ट करतं आहे. ते म्हणतात की प्रत्येकानं याचं नाही का काळजी घेतली पाहिजे, नाही तर तुम्हाला आज काही वाटणार नाही, नंतर मग तुमचे इन्शुलिनचे इंजेक्शन झाले, BP शुगर चालू झाली. जसं मला एकदा आठवत आहे, एकदा आम्ही कुठेतरी कार्यक्रमाला गेलो होतो, एक व्यक्ती पडले होते. आल्यानंतर घरातून नाही का साखर आणली, त्यांच्या तोंडात साखर टाकली. त्यांनी साखर खाल्यानंतर ते लगेच टवटवीत झाले. ते म्हणजे प्रभू यांची शुगर कमी झाली. पण त्याने आता मग मला याचा प्रश्न पडला, मी डॉक्टरला विचारलं की प्रभूजी शुगर कमी जास्त काय होतात. ते म्हणतात की तुमच्या रक्तसाठ्यामध्ये तुम्ही एवढ्या वर्षे जेवढे साखर खाल्लेली असते ती स्टोरेज होती, आणि त्या स्टोरेजनुसार तुम्ही जर मेंटेन केलं तर ते तुमची बॉडी ॲक्टिव्ह राहते. त्याच्यामध्ये कमी जास्त झाले की ते तुम्हाला बॉडीला इफेक्ट करत राहते. कारण ती शुगर रक्तामध्ये एवढी पसरल्या जाते की तुम्हाला तो जो कोटा आहे तो मेंटेन करावाच लागतो. म्हणून आतापासूनच बाबांनो, मग आता याला पर्याय काय? मग आम्ही गोड बंद करायचं का, स्वीट खाणं बंद करायचं का? नाही, तर याला पर्याय असं सांगितलेलं आहे की तुम्ही गूळ खाऊ शकतात. आता मी साताऱ्याला गेलो होतो, ज्या परिवारात थांबलो होतो, तर त्यांनी मला नाही का म्हणजे पूर्वी आमच्या घरात साखर नाही, कारण मला त्यांचं एक वैशिष्ट्य आवडलं. त्या सातारा जिल्ह्यामध्ये कोणी बाहेरचा भाजीपाला घेत नाही, घरचाच भाजीपाला. बरं, ज्यांच्याकडे शेती नसेल ना त्यांच्या घरामध्ये त्यांनी असे मोठमोठे डबे गेले. म्हणजे आम्ही घरात कोथिंबीर लावतो, पालक लावतो आम्ही, कारण 10-12 ठिकाणी फिरलो. तर ते घरात भाजीपाला बनवतात. सेकंड, ते गूळ वापरतात. गूळ कोणता? जिथं गुराळ चालतंय आणि भेल्या असतात पहा, आणि त्या भेल्यामध्ये पण तो गूळ कोणता वापरतात? येल्लो प्रकारचा नाही वापरत, काळ्या प्रकारचा गूळ वापरतात. भरे तोड थोडासा. ते म्हणतात की जेवढा तो पिवळा राहतो त्याच्यामध्ये ते सल्फर ॲड करतात.
आणि सल्फर केल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये तो असं एकदम ब्युटी दिसते, सुंदरता दिसते. आणि हे पण म्हणतात की आता पहिले भेंडीचं झाड टाकायचे त्याच्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी, किंवा भेंडे टाकायचे. आता लोक काय करतात, पावडर टाकून देतात. तर ते म्हणले आम्ही अशा ठिकाणी गुळ घेतो, काळा गुळ घेतो, तो आमच्या पाहुणे आले तरी आम्ही गुळाचा चहा देतो. आमच्याकडे काही जरी स्वीट्स असेल तर आम्ही गुळामध्ये देतो. किंवा लयच वाटलं तर त्यांनी खडी साखर आणली, कोणती काळ्या प्रकारची खडी साखर, ती चौकोनीवाली नाही बरं, ती असते ना छोटी, ती नाही. खडी साखर कोणती, दगडी म्हणतात ना, जाड आपली जाडी खडी साखर, ती घेतात आणि ते पावडर करून आणतात. आणि ते बी काय करतात, एखादा पाहुणा आला आणि त्याला ते गुळाचा चहा चालत नसेल तर त्याला आम्ही ती खडी साखराचा चहा देतो. हां, तर ते त्यांनी केलेले. तिसरं त्यांनी म्हणले की प्रभूजी आम्ही नाही का खजूरचं नाही का पावडर भेटते याच्यामध्ये स्वीट्स वापरायला, तर ते खजूरचं पावडर आम्ही वापरतो. किंवा पाक आम्ही करतो, गुळाचा पाक आणतो, ते 4-5 महिने टिकून राहतो, तो पाक आम्ही ठेवतो. तर त्यांनी पर्याय निवडून ठेवलेले आहेत. ते म्हणले भविष्यामध्ये, आणि ते काही फॅमिली एवढे हायली एज्युकेटेड नाही आहे, पण त्यांनी अशी लाईफस्टाईल ठेवलेली, नॅचरली खायचं आणि हेल्दी राहायचं. आणि त्या घरात आज बी त्यांचं वय 50-60 आहे, कोणाला BP शुगर नाही, कोणाला एक टॅबलेटचा हे नाही. आता मी पाहिलं कितीतरी मंदिरामध्ये 20-25 वर्ष झाले की टॅबलेट्स घेतात. याचा अर्थ काय की तुमच्या फूडमध्ये कुठेतरी तुम्हाला हे चेंजेस करावं लागते. म्हणून हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे. याला पर्याय म्हणून तुम्ही गुळ वापरू शकतात, अजून काहीतरी आहे, जसं जाड खडी साखर वापरू शकतात. तुम्ही स्वतः ते करा, दुसऱ्याला ते सांगा, ज्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि आता तुम्ही मला एक सांगायचं कशाला, तर तुमचं पारिवारिक जीवन आध्यात्मिक जीवनाला हे सपोर्टिंग सिस्टम आहे. याच्यामुळं आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. तर साखर हे काय आहे, पॉयझन आहे. आता तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही ठरवा. हरे कृष्ण.